महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले. आर्थिक अँगल समोर आलेला आहे. शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. पण माझ्या वाचनात काल आलं तुझे किती फोन केले आणि त्याच्यामध्ये अनेकांची नावं आहेत आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी असतात. हे चित्र महाराष्ट्राला कळू नये. साहेब, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे देशामध्ये, खास करून शेतकऱ्याला मोठा फटका बसेल असं सांगितलं जातंय. तुम्ही देशाचे कृषी मंत्री राहिले आहेत, भारतावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? परिणाम होणार पण आज मला एक माहिती मिळाली की कालपासून बासमती तांदूळ त्या भागात असं तो चांगला होता त्याला अशा समजून मिळाली. त्यामुळं बासमती तांदूळाची निर्यात सुरू होईल अशा होत्या. हळूहळू असं झालं तर ठीक आहे. त्याचं सरकारला शेतकऱ्यांना जे नुकसान होतं आहे त्याचं मदत करावी लागेल. साहेब, खरं तर देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान इस्रायलकडनं येतात, नंतर हा हल्ला होतो. इस्रायलने आपल्याला याची कल्पना दिली असावी का? दिली असेल तर मग आपण त्याच्यासाठी पूर्व काही उपाययोजना करणं गरजेचं होतं का? मला माहिती नाही पण एक काळ असा होता मी गव्हर्नरमध्ये असताना सुद्धा इस्रायलची पॉलिटिकल रिलेशन्स आपले नव्हते. इस्रायलला देशाचा केंद्र सरकारमधला मंत्री पहिल्यांदा गेला त्याचं नाव शरद पवार. मी गेलो त्यावेळेच्या प्राईम मिनिस्टरच्या सांगण्याने. मी गेल्याच्या नंतर तिची शेती ही पाहण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तुमच्या डेलिगेशनमध्ये मी येऊ इच्छिते अशी मला विनंती त्यावेळेला राजस्थानच्या मुख्यमंत्री काय त्यांचं नाव वसुंधरा त्यांनी केली. मी त्याला म्हणलं. नंतर मला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी विनंती केलं त्यांची यायची इच्छा आहे. त्यांना मी प्राईम मिनिस्टरची परवानगी या म्हणून सांगितलं. माझं जे शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि गुजरात याचे प्रमुख हे माझ्या शिष्टमंडळ होते. आम्ही तिथं 2 दिवस शेतीचा आणि पशुसंवर्धन या सेक्टरमध्ये जे मोठं काम इस्रायली शास्त्रज्ञांनी केलं त्याची माहिती घेतली आणि 4 दिवसांनी